नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. डॉक्टर मनमोहन सिंह हे देशाचे पंतप्रधान असताना आणि श्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी रुपयाच्या अवमूल्यनावरून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती प्रचंड टीका केली होती. एवढी टीका की त्यांनी राजीनामाच द्यावा अशी त्यांची भूमिका होती. सद्यस्थितीमध्ये भारताच्या इतिहासातली सर्वात नीचांकी अशी पातळी भारतीय रुपयानं गाठली आहे. त्यामुळे तो जर 2014चा निकष मानला, तर त्या निकषावरती डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जसा राजीनामा मागितला जात होता, तसं विरोधक म्हणू शकतात. आणि राजकारणच असल्यामुळं तेव्हा जे झालं होतं, त्याचा आंतरराष्ट्रीय मुद्द्याचा डोमेस्टिक स्थानिक पातळीच्या राजकारणासाठी वापर केला गेला होता, श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून. तसं करू शकतात आणि ते म्हणू शकतात, की डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जसा राजीनामा मागितला होता, तसा तुम्ही पण राजीनामा द्यावा. कारण स्थितीच तशी निर्माण झाली. पण का? कोविड, त्यानंतर युक्रेन रशियाचं युद्ध आणि आत्ताचं मोठं युद्ध, मधल्या काळात पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा संघर्ष आहेच. त्याशिवाय जगामध्ये मधल्या काळामध्ये मिस्टर ट्रम्प यांनी जे रेसिप्रोकल टॅक्स लादले, त्याचाही परिणाम आहे. पण सद्यस्थितीमध्ये भारताची बिकटच परिस्थिती आहे. कारण सध्या म्हणजे मार्चच्या परिस्थितीत आत्ताच्या मध्यावरती भारतीय रुपयानं डॉलरच्या तुलनेत 92च्या वरचा आकडा गाठलाय. म्हणजे 92.30 ते 92.50 म्हणजे $1 जर तुम्हाला अमेरिकेचा खरेदी करायचा असेल, तर 92.50 पैसे किंवा 92.30 पैसे द्यावे लागतील. हे असं का घडतंय? कारण डॉलर मजबूत होत चाललाय. जगभरातनं लोक ट्रम्प यांच्या भीतीनं सगळे पैसे, कारण चलन अजूनही जगाच्या मुख्य चलनामध्ये डॉलरचा समावेश होतो. तिकडे फेडरल बँक त्यांचे व्याजाचे दर वाढवते. त्यामुळं अक्षरशः अमेरिकेमध्ये पैशाचा महापूर आलाय. इतके पैसे अमेरिकेमध्ये सतत चाललेत. कारण जगभरातले जे एफ-आय-आयज आणि एफ-डी-आयज आहेत, ते पैसे काढून घेतात बाजारातले आणि अमेरिकेमध्ये परत जातात. कारण त्यांना असं वाटतं, की अशी स्थिती कायम राहिली तर आपल्याला नफा जो अपेक्षित आहे, तो मिळणार नाही. परिणाम सगळ्याच चलनाचं चलन-वलन, त्याचं रूप, त्याचं स्वरूप सगळं बदलत चाललंय. आणि सगळ्यात मोठा फायदा तोटा भारतासारख्या अर्थव्यवस्थेला होतोय, की जी अर्थव्यवस्था अजून तरी तशी बरी आहे. मॉडरेट पद्धतीचा विकास ते दाखवते. पण इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा जात असेल आणि तो अमेरिकेत परत जात असेल, तर त्याचे परिणाम हे भारतीय रुपयाचं अवमूल्यन आहे. आणि तो ट्रेंड काही आजचा नाहीये. रुपयाचं मूल्य घसरण्यामागची जी प्रमुख कारणं आपल्याला माहितीच आहे, की कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. कारण पश्चिम आशियातल्या तणावामुळं जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 70-75 दरम्यान असलेले प्रति बॅरल $US ते आता 120-130 पर्यंत गेले. म्हणजे हीच $50 वाढ झाली आहे. भारत आपली बहुतांशी गरज म्हणजे 80% गरज ही फॉरेनकडनं तेल खरेदी करण्यावरती घेत असतो. परिणाम तिथे तुमचं जे ट्रेड डेफिसिट आहे, पूर्वी तुम्हाला ₹100 द्यावे लागत असतील, तर आता तुम्हाला 130, 140, ₹150 द्यावे लागतात. हा जो मधला भाग आहे, जे अंतर आहे, त्यामुळं रुपयाचं अवमूल्यन किंवा मूल्य आणखी घटत चाललेलं आहे. शिवाय भूराजकीय तणाव हा केव्हा मिटेल, नो वन कॅन प्रिडिक्ट. मिस्टर ट्रम्प यांची सगळी गणितं चुकलेली आहेत. परदेशी गुंतवणूकदार जे मोठ्या प्रमाणात, ज्याला एफ-आय आउटफ्लोज आपण म्हणतो, तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार एफ-आय-आय-एस हे सातत्यानं आपला पैसा काढून घेत आहेत. ही विक्री करून ते डॉलरमध्ये रूपांतर करत असल्यामुळं, जे मी म्हणालो, की अमेरिकेत पैशाचा महापूर आलाय. मिस्टर ट्रम्प यांच्या ह्या कृतीमुळं, की जगभरामध्ये रेसिप्रोकल टॅक्स आणि जगात अनिश्चिततेचं वातावरण, तर सगळा पैसा हा अमेरिकेमध्ये चाललाय. आणि म्हणून अमेरिकेत एकीकडे पैशाचा महापूर आणि जगभरामध्ये त्यांच्या त्यांच्या चलनाचं अवमूल्यन असं सगळं सुरू आहे. पण हे आत्ता सुरू आहे का? नाही. 2025च्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः 2026च्या सुरुवातीपासून यात वेग आला होता. डिसेंबर 2025 मध्ये रुपयानं पहिल्यांदा 90चा टप्पा ओलांडला. आता मार्च 2026 पर्यंत तो 92च्या पुढे गेलेला आहे. अर्थात त्याचे परिणाम बरेच होतील. महागाईत वाढ होईल. कारण भारत आयात करत असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ कच्चं तेल, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री, काही खाद्यतेलं ती महाग होतील. ऑब्व्हियसली परदेशातलं शिक्षण आणि प्रवास महाग होईल. आयातदार आणि निर्यातदार, म्हणजे आयातदारांना त्याचा फायदा होईल. निर्यातदारांना त्याचा फायदा होईल. आयातदारांना त्याचा फटका बसेल. कारण निर्यातदार जी वस्तू पाठवेल, तर त्याला त्या डॉलरच्या तुलनेनं रुपयाचं मूल्य मिळणार आहे. पण आयातदारांना मात्र जे तेल आपण आयात करतो, त्यांना वाढीवचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील, अशी स्थिती आहे. आता आरबीआयवरती दबाव आलाय, कारण आपली रुपयाची घसरण रोखण्यासाठी एकच संस्था काम करू शकते आणि ती आहे आरबीआय. तर आरबीआय कसं काम करते? तर आरबीआय साधारणपणे बाजारामध्ये हस्तक्षेप करते. त्यांच्या गंगाजळीमध्ये जे पैसे आहेत, जेव्हा रुपयात घसरतो तेव्हा बाजारात हस्तक्षेपाची प्रक्रिया कशी होते? तर डॉलरची विक्री करतं आरबीआय. रुपयाची अचानक घसरण आणि वेगानं आणखी ती होऊ नये यासाठी आरबीआय आपल्याकडच्या
ज्या गंगाजळीतले पैसे, आर-बी-आयच्या कडचे पैसे हे बाजारामध्ये विक्रीसाठी आणतं. त्याचा उद्देश चलनातील अस्थिरता, व्होलॅटिलिटी आपण ज्याला म्हणतो, ती कमी करणं असतं. त्याशिवाय परकीय चलन साठ्याचं नियोजन करतात. आर-बी-आय आपली गंगाजळी एका रात्रीत खर्च करत नाही. ते धोरणात्मक पद्धतीनं डॉलर बाजारात सोडतात, जेणेकरून रुपयाची विश्वासार्हता पण टिकून राहील. शिवाय व्याजदरामध्ये बदल, जर महागाई खूप वाढत असेल, तर आर-बी-आय रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा विचार करते. व्याजदर वाढल्यास परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास पुन्हा आकर्षित होतात. ज्यामुळे देशात डॉलरचा ओघ वाढतो आणि रुपयाला आदर वाढतो. निर्यातीला प्रोत्साहन देईल सरकार. सरकार अशा क्षेत्रांना प्रोत्साहन देतं, ज्याच्याकडून भारताला डॉलर मिळतील. उदाहरणार्थ कुठली? आय-टी सर्व्हिसेस, कारण आय-टी सर्व्हिसेसचा जी-डी-पीतला वाटा आता 60% आसपास झालेला आहे. फार्मास्युटिकल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग, निर्यातीतून मिळणारा पैसा किंवा मग ते जे लोक की दुहेरी हमी आहे. कारण जे मिडल ईस्टमध्ये 1 कोटी वगैरे भारतीय लोक राहतात, ते हळू-हळू परत येण्याच्या दिशेने निघालेत आणि हे लोक दर महिन्याला मिडल ईस्टमधनं आपल्या नातलगांना पैसे पाठवतात असतात. म्हणजे विदेशी चलन येत राहतं. ते जर तुम्ही डॉलरमध्ये पाठवलं किंवा त्या चलनामध्ये पाठवलं, तर शेवटी भारतीय गंगाजळीमध्ये त्याचा मोठा ओघ वाढत असतो. तीही अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे भारत सरकारसमोर सध्याचे ऑप्शन्स खूप कमी आहेत. त्याशिवाय मग रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण, कारण भारत सध्या अनेक देशाबरोबर उदाहरणार्थ यूए आणि रशिया यांच्यात स्थानिक चलनामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं डॉलरवरचं अवलंबित्व कमी होईल. ही अलीकडच्या काळातली एक महत्त्वाची बाब आहे. ती आपण समजून घ्यायला हवी. कारण रुबल्स आणि रुपया ह्या दरम्यानचा जो व्यवहार आहे, त्यामुळं तर रशियाबरोबरची आपली मैत्री घट्ट झाली. कारण रशियाने सांगितलं, की आम्ही तुमच्याबरोबर जो काही व्यापार करू, तो रुबल्स आणि रुपयामध्ये करू. खूप सारा रुपया त्यांच्याकडे आहे. आता ते काय करतात माहीत नाही मला, पण आहे तसं. त्याशिवाय परकीय परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणं, सरकार ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत एफ-डी-आय वाढवू शकतं. रिझर्व्ह बँक एका बाजूला खूप जास्त डॉलर विकेल, तर त्यामुळे गंगाजळी कमी होईल. ती सुद्धा त्यांना बॅलन्स करावं लागेल. सो असं दिसतंय, की या सगळ्यांचा परिणाम हा शेअर बाजारावरती पण होतोय. कारण म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीवर परिणाम होतोय. डायरेक्ट इक्विटी विरुद्ध म्युच्युअल फंड असं जर आपण बघितलं, तर जे फंड अधिक सुरक्षित आहेत, त्या ठिकाणी लोक आता गुंतवणूक करतायत आणि ह्या वेळेला सुद्धा काही गोष्टी मात्र आपण केल्या पाहिजे. पॅनिक टाळलं पाहिजे ऑब्व्हियसली. जे तज्ञ आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे 2014ला मिस्टर ट्रम्प तेव्हा नव्हते. त्यामुळे आता 2014ला नरेंद्र मोदी यांनी जे केलं आणि मनमोहन सिंग सरकारचा राजीनामा मागितला होता वगैरे. आता तरी हे राजकीय शहाणपण असलं पाहिजे सगळ्यांना आणि आता तोच पक्ष सत्ताधारी आहे म्हणून नव्हे, पण ह्या सगळ्या घडामोडी ह्या कुणाच्याच हातात राहिलेल्या नाहीत. शशी थरूर यांचा इंडियन एक्सप्रेसमधला जो लेख आहे कालचा तो चांगला आहे. ते असं म्हणतात, की जगामध्ये आता कोणतेही व्यापारविषयक नियम राहिलेले नाहीत. आता जगामध्ये सगळीकडे जंगलराज सुरू आहे आणि त्या जंगलराजमुळेच एकीकडे भारताचं चलन, त्याची विश्वासार्हता म्हणजे त्याच्याबद्दलचे प्रश्न निर्माण झाले. दुसरीकडे अमेरिकेनं जगभरामध्ये अस्थिरता निर्माण केली. त्याच अमेरिकेमध्ये पैशाचा ओघ वाढतोय आणि जगामध्ये जे व्यापार नियमन WTO वगैरे करत होते, त्या कोणत्याही संस्थेला अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे जगात सध्या काय जर सुरू असेल, तर ते जंगलराज सुरू आहे. त्याचा परिणाम रुपयावरती. थांबूया.